हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माहित आहे नर्सिंग मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. तुम्हाला माहितच आहे 5 प्रकारचे डस्टबिन असतात, पण मोजके 4च वार्ड मध्ये ठेवले जातात. एक छोट्या टाईपचा डस्टबिन असते. आता मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगते कोणकोणत्या कलर मध्ये आणि काय काय त्याच्यामध्ये अवेलेबल असते डस्टबिन मध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल येलो डस्टबिन, रेड डस्टबिन, ब्लू डस्टबिन, एक ब्लॅक डस्टबिन असतो आणि एक व्हाईट डस्टबिन असतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे येलो डस्टबिन. येलो डस्टबिन मध्ये माहितच आहे तुम्हाला कंटॅमिनेटेड ब्लडनी भरलेल्या गोष्टी असतात, जे कंटॅमिनेटेड झालेल्या. फर्स्ट ऑफ ऑल जसे की कॉटन घेऊ आपण, त्यानंतर बेडशीट, पिलो कव्हर आणि ब्लँकेट्स वगैरे आपण टाकत असतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपायर मेडिसिन पण आपण टाकत असतो. आणि ह्युमन बॉडी वेस्ट किंवा अॅनिमल बॉडी पार्ट वेस्ट ते आपण येलो मध्ये टाकत असतो. नेक्स्ट डस्टबिन आहे रेड. रेड मध्ये पूर्ण आपण प्लास्टिकच्या वस्तू टाकत असतो, जसे की NS ची बॉटल झाली, सलाईन वगैरे जे ट्युबिंग्स आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण प्लास्टिकच्या महत्वाच्या गोष्टी आपण रेड मध्ये टाकत असतो, जे की बेस्ट आहे. ठीक आहे. नंतर आहे ब्लू डस्टबिन. ब्लू डस्टबिन मध्ये आपण टाकत असतो काचेच्या गोष्टी, जे तुटलेल्या वगैरे वगैरे, जसं आपल्याकडे अँपूल असते, वायल असते, त्या सगळ्या गोष्टी आपण काचेच्या कंटॅमिनेट हे झालेल्या गोष्टी आपण ब्लू डस्टबिन मध्ये टाकत असतो. देन आहे ब्लॅक डस्टबिन. ब्लॅक डस्टबिन मध्ये तुम्हाला माहितच आहे की जे डॉक्युमेंटेशन आहे, जे म्हणजे कागदी कचरा वगैरे वगैरे, ते आपण ब्लॅक डस्टबिन मध्ये टाकत असतो. देन आहे व्हाईट डस्टबिन. व्हाईट डस्टबिन ठेवलेलं तर नाहीये, पण ते नॉर्मल यूज साठी, म्हणजे की जे आपले सिरिंजेस असतात, स्कॅल्पेल्स असतात, जे आपल्याला म्हणजे शार्प निडल नोकदार वस्तू ज्या पण असेल ते आपण व्हाईट डस्टबिन मध्ये टाकत असतो.